ताईसाठी एक गाव 3 दिवस झालं उपाशी आहे। गावातली एकही चूल पेटली नाही, अन्न त्याग या संपूर्ण गावानं केलाय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला तर ग्रामस्थांच्या तो जिव्हारी लागलाय। पांगुळगव्हाण नावाचं हे गाव आहे आणि या गावातल्या सगळ्यांनी चूलबंद अन्न त्यागाला सुरुवात केली आहे। नेमकं या गावकऱ्यांचं म्हणणं काय, गावकरी कशासाठी अन्न त्याग करतायत किंवा चूलबंद कशासाठी केली आहे, तर त्यांचं म्हणणं आहे पंकजा मुंडे यांना लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन करावं, त्यांना राज्यसभेवर संधी द्यावी अशी मागणी या पांगुळगव्हाण ग्रामस्थांनी केली आहे आणि त्यामुळे अन्न त्यागाला त्यांनी सुरुवात केली आहे। भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत काही मतांनी आता पराभूत व्हावं लागलं। ही अटीतटीची निवडणूक झाली होती। बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड वातावरण पेटलं होतं। जातीपातीवरती येऊन ठेपलेली ही निवडणूक आणि या निवडणुकीत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पराभूत व्हावं लागलं। हाच पराभव पांगुळगव्हाण बीड मधल्या पांगुळगव्हाण गावातल्या काही ग्रामस्थांच्या जिव्हारी लागलाय आणि त्यांनी मग चूल बंद आव्हान दिलंय। त्याचबरोबर या सगळ्या गावकऱ्यांनी अन्न त्यागाची सुद्धा घोषणा केली। गेल्या 3 दिवसापासून चूल बंद या गावात केलेली आहे। पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलाय। पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानं निराश झालेल्या ग्रामस्थांनी चूल बंद करून अन्न त्यागाला सुरुवात केली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावं, त्यांना राज्यसभेवरती घेण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे आणि हे संपूर्ण गाव सध्या एक प्रकारे उपोषणाला बसलंय। काय म्हणणं आहे, एकमुखानं त्यांनी ठराव मांडलाय की पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यात जो काही पराभव झाला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलाय आणि त्यामुळे केवळ सोशल मीडियावरच नाही तर प्रत्यक्ष बोलताना सुद्धा अनेक लोकांचा हा पराभव पचनी पडत नाही आणि असं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अनेकांना असं वाटतं की पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे त्यांचं राजकीय करिअर संपुष्टात आलंय। आता राजकीय जे करिअर आहे पंकजाताईंचं तर हे संपलंय अशा पद्धतीची भावना काही लोकांची होते आहे आणि म्हणूनच पांगुळगव्हाण या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी नागरिकांनी एकत्र येऊन अशा पद्धतीचा ठराव मांडलाय की गावातील मंदिरात बैठक बोलवली आहे आणि पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर जोपर्यंत घेत नाही, त्यांचं पुनर्वसन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी एकमुखानं ठराव मांडलाय की गावातली कोणतीही चूल पेटणार नाही। चूल बंद अशा पद्धतीनं त्या गावानं केली आहे आणि त्याचबरोबर कुणीही अन्न खाणार नाही, म्हणजेच अन्न त्याग या संपूर्ण गावानं केला आहे। बीड जिल्ह्यातली ही घटना आहे। बीड जिल्ह्यातल्या पांगुळगव्हाण नावाच्या या गावातली ही घटना आहे। पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागला असल्या कारणानं त्यांनी चूल बंद आणि अन्न त्यागाला सुरुवात केली आहे आणि संपूर्ण गाव मंदिरामध्ये बैठक घेऊन एकमुखानं पंकजाताईंचं पुनर्वसन करा अशा पद्धतीची मागणी घेऊन तिथं बसलेला आहे। खरं तर गावकऱ्यांची भावना आहे की पंकजाताईंचं राजकीय करिअर खरं तर अस्तित्व त्याचं जे आहे तर ते संपल्यासारखं आहे, कारण की आता बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभूत व्हावं लागलं। पराभव हा या गावकऱ्यांच्या जिव्हारी लागलाय। संपूर्ण गावकऱ्यांनी चूल बंद आणि अन्न त्यागाला सुरुवात केली आहे।